कळकळीत या उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरातील उष्णता कमी व्हावी यासाठी असं छान मस्त थंडगार असं हे टरबूजाचं सरबत इथं केलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये असे काही घटक सुद्धा टाकलेले आहे जेणेकरून या वाढत्या उष्णतेपासून तुम्हाला आराम मिळेल। तर हे सरबत फक्त पिऊन चालणार नाही, तर पिता पिता तुम्ही यामध्ये खायचं सुद्धा आहे। असं हे छान मस्त टेस्टी आणि एकदम रुचकर पण पौष्टिक असं सरबत मी इथं बनवलेलं आहे। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे। अगदी नवशिके सुद्धा अगदी पटकन बनवतील असं हे सरबत होतं आणि तसेच लहानांपासून अगदी मोठ्यांनाही आवडेल इतकं सुंदर आणि टेस्टी हे सरबत होतं बरं का। इथं मी बर्फ वगैरे अजिबात वापरलेला नाही, ज्यामुळे शरीरात उष्णता वाढेल असे कुठलेही पदार्थ यामध्ये अजिबात टाकलेले नाही। तर यामध्ये काय काय टाकलेलं आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी जर श्रोतीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। तर बघा इथे असं छान मस्त मोठं असं कलिंगड यांनी आणलेलं आहे। तर माझ्या मिस्टरांनी हे आणलेलं होतं आणि बघा हे छान मस्त असं मधून मी कापून घेतलं, तर खूप सुंदर असं हे निघालेलं आहे, लाल भडक निघालेलं आहे। आता बघायचे हे अशा आपण फोडी काढून घेतलेल्या आहेत ना, याला असे मध्ये मध्ये असे चीर देऊन घ्यायचं जेणेकरून याच्या सहज अशा फोडी निघतील आणि बिया सुद्धा अलगद आपल्याला काढता येतील। तर अशा प्रकारे ह्या सगळ्या काढून घेतल्या आणि एका प्लेटमध्ये ह्या सगळ्या फोडी आपण काढून घेऊया। तर बघा किती अलगद आणि सहज छान मस्त याच्या फोडी आपण करून घेतल्या। तर ह्याच्या बिया तुम्ही काढून घेऊ शकता, मी शक्य तेवढ्या काढल्या, पण नाही काढल्या तरी याची चव बियांची पण खूप छान लागते। आणि जेव्हा आपण ज्युसरच्या चाळणीने गाळतो तेव्हा ह्या बिया त्यामध्ये अडकून राहतात, म्हणून जास्त नाही काढल्या तरी चालेल। आता आपण ह्या एका ज्यूसच्या जारमध्ये काढून घेऊया। तर ज्युसरचं हे एक भांडं आहे, तर त्यामध्ये मी ह्या अशा फोडी टाकून घेतल्या आणि आता यामध्ये आपण इतर साहित्य टाकूया। तर बघा त्यानंतर 1 ते 2 चमचा साखर टाकून घेऊया, चवीनुसार कमी जास्त करू शकतात। तर मूळतःच टरबूज गोड असतं। त्यानंतर चिमूटभर काळं मीठ टाकून घ्यायचं, खूप छान पाचक होतं हे सरबत। त्यानंतर चिमूटभर साधं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता अर्ध लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा जेणेकरून आपलं हे सरबत छान मस्त टेस्टी व्हायला हवं। आता बघा मिक्सरला छान मस्त असं बारीक वाटून घेतलं मी आता हे सरबत आणि आता एका ज्युसरच्या चाळणीने आपण हे गाळून घेऊया। तर माझ्याकडे अशी ही एक ज्युसरची चाळणी आहे, त्यामध्ये हे सगळं बारीक केलेलं कलिंगडाचं हे मिश्रण आहे ते टाकून घेऊया। तर वा मस्तच अगदी नॅचरल कलर आपल्या या सरबताला आलेला आहे आणि तुम्ही बघाल बियासुद्धा यामध्ये छान अशा अडकलेल्या आहे, अजिबात बारीकसुद्धा झालेल्या नाही। आता चमच्याच्या साह्याने हे पूर्ण ज्यूस गाळून घेऊया। वा मस्तच खूपच छान असा याला फ्लेवर आलेला दिसतो आणि कलर तर एकदम नॅचरल आलेला आहे, अजिबात यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरलेलं नाही आणि लिंबू काळं मीठ वापरल्यामुळे ते पचनास अगदी म्हणजे खूपच गुणकारी असं झालेलं आहे। तर असं छान मस्त चाळणीने मी गाळून घेतलं आणि आता एका ग्लासमध्ये आपण हे छान मस्त सर्व करून घेऊया। तर बघा सगळ्या ग्लासमध्ये मी असं कलिंगडाचं ज्यूस टाकून घेतलं आणि इथं बर्फ वगैरे किंवा फूड कलर अजिबात वापरलेला नाही। तर कळकळत्या उन्हामध्ये हे खूपच असं गुणकारी होतं आणि अगदी झटपट होतं। तर यामध्ये आपण अजून एक गोष्ट टाकणार आहे ती म्हणजे सब्जा। तर सब्जाचं बी दुकानात सहज कुठेही मिळतं, तर ते एक सब्जाचं मी 1 ते 2 चमचा मी पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं। तर बघा अशा प्रकारे हे बी आहे, तर हे मी 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं आणि त्यानंतर छान मस्त हे असं फुलून येतं। तर सब्जा हा उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूपच गुणकारी असतो, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असतात आणि फायबरसुद्धा असतात। तर ज्यांना अपचनाचा त्रास आहे, ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे सब्जा खूपच महत्त्वाचं असतं। तर आता 1 चमचा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं, तर असं हेल्दी आपलं हे
कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे। तर यामध्ये मी छोट्या छोट्या अशा टरबूजाच्या स्लाइस टाकल्या, जेणेकरून त्या खाताना मस्त दाताखाली येतात आणि एक वेगळाच त्याला टेस्ट येते। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की टाकून बघा आणि कसं होतं मला नक्की सांगा। तर असं हे झटपट कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही करून बघा आणि कसं होतं मला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर द्या। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।